आणि म्हणून मी मगाशीच सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरत शेठ यांना संबोधलं जातंय. अशा भरत शेठ बद्दल आपण मिमिक्री करताय काय? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. कारण या रायगडच्या मातीने, या रायगडच्या शिलेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगडमधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला आहे. याची जाणीव सुद्धा आपली थोडक्यात आपल्याला राहिलेली नाहीये. मी मागच्या वेळेला का चुकीचं बोललेलो का? चुकीचं बोललेलो का? अरे औरंग्याचीच अवलाद आहे ती. कितीही काही करा. भरत शेठला मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं, पण भरत शेठ असं नेतृत्व आहे, आम्हीही सारे म्हणजे साहेबांचा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश असतो. काळ्या दगडावरची सभेत रेघ असते. एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही, आणि दिलेला शब्द हा पाळणारं नेतृत्व भरत शेठच्या रूपाने रायगडमध्ये उभं होतं. म्हणून सुनील तटकरे रायगडचा खासदार म्हणून निवडून आला. परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतंय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतलं, तर तुम्हाला आभाळ ठेंगणं वाटायला लागलं. सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं. परंतु हा सत्तेचा माज मात्र आणून देऊ नका. कारण आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. काय बोललाय कवी कलश? आपण छावा चित्रपट ऐकलाय ना, सगळ्यांनी पाहिला ना? काय बोललाय कवी कलश? हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. हे भरत शेठचं नेतृत्व आहे, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिलेदार म्हणून काम करतोय. या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आम्ही अशा पद्धतीचा अन्याय कदापि सहन करून घेणार नाही, घेतलेला नाही. कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. आमचा महेंद्र दलवी आमचे नेहमी सांगत असतात, आम्ही काही संघर्षाला घाबरत नाही. संघर्ष हा रोज आमच्या पाचवीला पुजलेला आहे. आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला ती शिकवणच दिलेली आहे की संघर्ष केल्याशिवाय शिवसैनिकांनी हा संघर्ष केला पाहिजे. आणि भरत शेठचं जीवन सुद्धा सोपं नाहीये. भरत शेठनी सुद्धा खूप संघर्ष केलाय, खूप अपमान सहन केलेत, खूप अडथळे त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत. परंतु आज अजून एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतोय. जसा रायगड ताठ मानेने उभा आहे, तसा माझा भरत शेठ सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही. हा सुद्धा ताठ मानेने आजही उभा आहे. कधी सुतारवाडीला गेलेला नाही. तर पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरत शेठ, आणि कधी जाणार नाही. कारण आम्ही शिवसैनिक आहोत. आमच्या नसानसात बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त घुमत आहे. त्यामुळे आम्ही हे असल्या गोष्टींना मी नेहमी सांगत असतो की अशा फालतूगिरींना आणि अशा भेकडगिरीला आम्ही भीक घालत नसतो. काय सत्तेचा माज दाखवायचा आहे तो दाखवा. रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना, तर मी पण नाव सांगणार ना, महेंद्र थोरवे म्हणून. तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर. अरे मोठ्या दिलाने तुम्ही कबूल करायला पाहिजे होतं. 4 वेळा आमदार निवडून आलेले आहेत. भरत शेठ सारखं नेतृत्व आहे. घरात 1 रुपया ठेवला नाही लोकसभेला यांनी, या माणसानी. त्या वहिनीला विचारा माझ्यासमोर, 1 रुपया घरात ठेवला, जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली. परंतु आपल्या त्या ह्याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं. पण सुनील तटकरेंनी काय केलं? तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती. मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठ, मी माझ्या घरी होतो उभा, मी पाहिली. बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या आरती मिमिक्री करायला लागले आम्ही भरत शेठची. त्याच दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे. भरत शेठ हे सोज्वल नेतृत्व आहे. भरत शेठनी जे उभं केलंय ते स्वाभिमानाने उभं केलंय, अभिमानाने उभं केलंय. आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांनाच आहे.
भरत सेठ एक शिवसैनिक म्हणून उदयास आलेलं नेतृत्व आहे, गोरगरिबांचं नेतृत्व आहे, गोरगरिबांचा सेट आहे, सर्वसामान्यांचा सेट आहे ना. अशा नेतृत्वावर आपण बोलता. रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात प्रत्येक हृदयामध्ये भरत शेठचं नाव कोरलं गेलेलं आहे. तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय? तर बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलंय. हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतोय. सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं, त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो, मग त्यांनी सांगावं. आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही. कायदा आम्हालाही समजतो, आम्हालाही बरंच काही करता येतं. तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला, जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला, पण काय फरक पडला? कर्जतच्या जनतेने सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचाच भगवा त्या ठिकाणी फडकवला. या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी भरत शेठ यांचा जन्मदिनाचं औचित्य साधून जे नेतृत्व आम्ही मानलं, आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्राला दिलेली एक ऐतिहासिक कलाटणी आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिली आणि हिंदुत्वाच्या विचाराचं नेतृत्व पुढे आलं. आणि आज राज्यामध्ये शिवसेना प्रणित महायुतीचं सरकार राज्यामध्ये उभं राहिलेलं आहे. आणि ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते नेतृत्व साधं सुद्धा नाहीये. त्या नेतृत्वाने जे विजन ठेवलेलं आहे ते विजन साता समुद्रा पलीकडचं आहे. मित्रांनो, शिवसैनिक म्हणून त्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की अशा लिडरशिप बरोबर, अशा लीडर बरोबर आम्ही काम करतोय. इंग्रजीमध्ये छान असे एक वाक्य आहे, लीडरशिप इज द कॅपॅसिटी टू ट्रान्सलेट विजन इन टू रियालिटी. खरं नेतृत्व कोणतं असतं? जे स्वप्नांना सत्यात उतरवतं तेच खरं नेतृत्व असतं. आणि ते शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं. आणि म्हणून आम्ही सारेजण एकत्रपणे येऊन ऐतिहासिक हिंदुत्वाचा विचारांचा लढा आम्ही पुढे सुरू ठेवलेला आहे. आणि म्हणून आज राज्यामध्ये सरकार शिवसेना प्रणित भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यामध्ये उभं आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो की एक ना एक दिवस का होईना पण रायगडचं पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच होणार. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हे मात्र आपल्याला या ठिकाणी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर आपल्याला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मला भाषणाला सुरुवात होतानाच मला महेंद्र दलवींनी सांगितलं की 5 मिनिटातच उरका म्हणून, पण काय करणार, समोरचा नमखराम आहे तर आम्हाला बोलावंच लागतंय. आणि म्हणून मी मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खास करून भरत शेठ यांना जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. भरत शेठ, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तुमच्या हातून भविष्यामध्ये अजून तुमचा हा यशाचा आळेख दिवसेंदिवस वरती उंचच उंच जाओ. आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी, तुमचा छोटा भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.